मुंबईतील विधान भवनामध्ये अभिनेते सयाजी शिंदे आणि आमदार आदित्य ठाकरे यांची भेट। पर्यावरण संवर्धन, वृक्ष लागवड आणि शाश्वत विकास या विषयांवरती दोघांमध्ये सकारात्मक चर्चा। नाशिक जिल्ह्यामधील चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा लिलावाच्या दरम्यान शेतकऱ्यांची जोरदार घोषणाबाजी। कांद्याला प्रति क्विंटल 3,000 रुपयांचा हमीभाव द्या, तसंच इतर 8 मागण्या तात्काळ पूर्ण करण्याची शेतकऱ्यांची मागणी। गडचिरोलीमधील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर 400 लिपिक कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यांसाठी आक्रोश मोर्चा। आंदोलनामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचं कामकाज मात्र ठप्प। अहिल्यानगरच्या मढी यात्रेचा वाद पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता आहे। मुस्लिम बांधवांना यात्रेमध्ये व्यवसाय न करू देण्याचे निर्बंध यावर्षी देखील कायम, तर कुणाला व्यवसाय करायला द्यायचा आणि कुणाला नाही हा अधिकार ग्रामपंचायतीचा, देवस्थान समितीच्या अध्यक्षांची प्रतिक्रिया। पुण्यातल्या येरवडा परिसरामधील भूमी अभिलेख कार्यालयाजवळ उभ्या असलेल्या जुन्या वाहनांना अचानक आग लागली। अग्निशमन दलाला आगीवरती नियंत्रण मिळवण्यात यश आलंय। ही आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अस्पष्ट। आता सलग 3 दिवस हवेची गुणवत्ता 200च्या पार गेली, तर मुंबईतल्या वेगवेगळ्या परिसरामधली बांधकामं बंद ठेवली जातील। प्रदूषणावरती नियंत्रण मिळवण्यासाठी पालिकेचा निर्णय। आमदार आदित्य ठाकरेंनी पालिका आयुक्तांना बांधकाम आठवडाभर बंद ठेवण्याचे निर्बंध दिलेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।